नागपुरात लग्नाच्या वाढदिवशीच पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टी नगरात ही घटना घडली। व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवल्यानंतर या दाम्पत्याने आत्महत्या केली। आर्थिक परिस्थितीला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे। पोलिसांनी त्यांच्या घरामध्ये दोघांच्या सुसाईड नोट देखील आढळल्या आहे। बाळ होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद केलं गेलं आहे। नसल्याने नैराश्यात असलेल्या एका दंपत्याने लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले। त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर सोशल माध्यमावर व्हिडिओ शेअर करत आत्महत्येचे कारण स्पष्ट केले। जेरिल उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिफ 54 वर्ष व ॲनी जेरिल मॉनक्रिफ 45 अशी आत्महत्या करणाऱ्या पती पत्नीची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेरिल मॉनक्रिफ हे काही वर्षापूर्वी शेफचे काम करत होते, तर त्यांच्या पत्नी घरकाम करायच्या। मात्र काही काळापासून ते बेरोजगार होते। त्यांच्यावर कर्ज देखील झाले होते। लग्नाला 25 वर्षाहून अधिक वर्ष उलटून गेल्यावर देखील त्यांना बाळ होत नव्हते। त्यामुळे त्यांचा तणाव आणखी वाढला होता। या तणावातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला। 6 जानेवारी रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता। दिवसभर ते लोकांसमोर अगदी सहजपणे वावरत होते, मात्र त्यांच्या मनातील वादळाची कुणालाही कल्पना आली नाही। त्यांनी नातेवाईकांच्या शुभेच्छा देखील स्वीकारल्या होत्या। मध्यरात्रीनंतर त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली। मंगळवारी सकाळी 10:30 वाजेपर्यंत देखील त्यांचा दरवाजा बंदच होता। त्यामुळे शेजारील महिलेने त्यांना आवाज दिला। आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने तिने खिडकीतून पाहिले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले। तिने आरडाओरड करत इतर शेजाऱ्यांना एकत्रित केले। या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करण्यास सुरुवात केली। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती। जेरिल व ॲनीने लग्नाच्या पोशाखातच गळफास घेतला। सोमवारी ते दोघेही फिरायला गेले होते व डिनर डेट देखील केले। या अगोदर त्यांनी व्हिडिओ काढला व तो व्हॉट्सअपवर स्टेटस म्हणून ठेवला। यात त्यांनी आत्महत्येचे कारण सांगितले व कुटुंबियांची माफी देखील मागितली। सोबतच त्यांनी सुसाईड नोट देखील लिहिली। परिस्थितीला कंटाळूनच हे पाऊल उचलत असल्याचे त्यात नमूद केले आहे। जरीपटका पोलीस स्टेशनला साधारण 7:30 वाजता आपल्याला माहिती प्राप्त झाली की मार्टिन नगरमध्ये पती पत्नीने आत्महत्या केलेली आहे। त्यांचे नातेवाईक येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली। त्याप्रमाणे पोलीस तिथे घटनास्थळी, मी स्वतः तिथे घटनास्थळी गेलो असता आम्हाला दिसलं की जे पती होते जेरिल मॉनक्रिफ 54 वर्षाचे आणि ॲनी मॉनक्रिफ 45 वर्षाची, हे दोघांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। पत्नी ही लग्नाच्या जोड्यामध्ये होती। त्यामुळे आम्ही तिथे आजूबाजूला सर्च केलं असता तिथे त्यांची सुसाईड नोट मिळून आली। त्याच्यामध्ये त्यांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर नातेवाईकांनी आम्हाला त्यांच्या स्टेटसवरती त्यांनी एक व्हिडिओ दाखवला की ज्याच्यामध्ये दोघे पती पत्नी हजर राहून व्हिडिओ बनवलेला आहे की आम्ही परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत होतो, आणि तो फोटो त्यांनी स्टेटसवरती पोस्ट केला होता। त्या व्हिडिओचा आम्ही लगेच त्याचे घरामध्ये सर्च करून यांचे मोबाईल बघितले असता त्याच्यामध्ये मोबाईलमध्ये यांनी स्वतः बनवलेला व्हिडिओ जो 5:43 त्यांनी बनवला होता आणि 5:47 त्यांनी तो व्हिडिओ स्टेटसवर अपलोड केल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे। नातेवाईकांकडे अधिक चौकशी केली असता यांचं 26 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे। त्यांना मूलबाळ वगैरे काही नाही आहे। तसंच मागील 4-5 वर्षापासून ते पती जे आहेत त्यांना काही कामधंदा नाही आहे, ते अशिक्षित आहेत आणि ते शेफचं काम करायचे। त्यामुळे परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे। प्राथमिक दिसते, अधिक चौकशी चालू आहे।